2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकूण 737.68 कोटी रुपये खर्च केले, जो मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या एकूण खर्चाच्या तिप्पट आहे. काँग्रेसने लोकसभा आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकांसाठी 584.65 कोटी रुपये खर्च केले. निवडणूक आयोगाने 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भाजपने पक्षाच्या प्रचारासाठी 1492.39 कोटी रुपये तर उमेदवारांवर 245.29 कोटी रुपये खर्च केले. 2019च्या तुलनेत भाजपच्या निवडणूक खर्चात 37% वाढ झाली आहे. 2019 मध्ये भाजपने 1264.33 कोटी रुपये खर्च केले होते. यापैकी गुगल इंडियाला 156.95 कोटी रुपये तर फेसबुकला 24.63 कोटी रुपये मिळाले. भाजपने स्टार प्रचारकांच्या प्रवासावर 168.92 कोटी रुपये खर्च केले. यात भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांसारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. भाजपने होर्डिंग्ज, कटआउट्स, स्टिकर्स, हँडबिल, टोप्या, झेंडे, साड्या यांसारख्या प्रचार साहित्यांवर 55.75 कोटी रुपये खर्च केले. सार्वजनिक सभा आयोजनासाठी 19.84 कोटी रुपये तर 2 सर्वेक्षणांसाठी 19.58 कोटी रुपये खर्च झाले. विशेष म्हणजे नमो स्टॉलसाठी 1.79 कोटी रुपये खर्च करण्यात आले. भाजपने 22 जानेवारी 2025 रोजी आपला निवडणूक खर्च अहवाल सादर केला, जो निवडणूक आयोगाने दिलेल्या 90 दिवसांच्या वेळेच्या मर्यादेपेक्षा उशिरा होता. काँग्रेसने लोकसभा आणि 4 विधानसभाच्या निवडणुकांसाठी 584.65 कोटी रुपये खर्च केले. त्यातील 70% खर्च जाहिरातींवर झाला. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी काँग्रेसच्या तुलनेत तिप्पट खर्च केला. वाढलेल्या जाहिराती आणि स्टार प्रचारकांच्या मोठ्या मोहिमांमुळे भाजपचा प्रचार व्यापक स्वरूपाचा राहिला. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.